पाथर्डी या गावात. तर एक जबरदस्त रिझल्ट, चमत्कारिक रिझल्ट आपल्या अमृत ज्यूसने बाबांना दिलाय. तर तोच आपण आज जाणून घेणार आहोत कसा रिझल्ट आलाय. म्हणजे तर बाबा काय नाव तुमचं? लक्ष्मण सकाराम चातुर. काय काय प्रॉब्लेम होता तुम्हाला? माझे हृदयाचे ठोके कमी पडत होते आणि मला जेवण जात नव्हतं, पाणी जात नव्हतं आणि किडनीवर सूज होती. पाठक हॉस्पिटलला गेलो, त्यांनी गोळ्या वगैरे दिल्या नाही. इळस घाटात गेलो, त्यांनी घेतलं नाही. आनंद ऋषीला गेलो, त्यांनी घेतलं नाही. मग तिथून पुढे हे संगमनेरवरून बाटली मागवली. 3 दिवसाच्या आतमध्ये माझे ठोके चालू झाले, किडनीची सूज कमी झाली आणि त्याच्यानंतर मग मी आता व्यवस्थिशीर मला सगळ्या गोष्टी जाणून आलेल्या आता. एवढं मात्र मी तुम्हाला सांगतो. बघा, बाबांना पूर्ण म्हणजे क्रिएटिन लेवल वाढली होती किडनीमध्ये, त्याच्यामुळे सूज आली होती. आणि दादांनीच स्वतः डॉक्टरकडे नेलं विळद घाटामध्ये आणि पाठक हॉस्पिटलला. तर गोळ्या पण दिल्या नाही आणि बाबांना 3 हॉस्पिटलमध्ये नगरच्या घेतलं नाही, तिथून काढून दिलं होतं. तर अक्षरशः दादांनी विश्वास ठेवला अमृत ज्यूसवर आणि शेवटचा पर्याय म्हणून अमृत ज्यूस वापरलं. आणि आज बाबा आमच्या समोर इथं बोलताय. तर हा जो परिणाम आहे, जो रिझल्ट आहे, हा बाबांना अमृत ज्यूसने आलाय. काय सांगू शकता तुम्ही अमृत ज्यूस बद्दल? याच्याबद्दल एवढं सांगू शकतो का माझा जी पार जीव जाणारा होता, तर ह्या अमृत ज्यूसने माझा जीव खाली थांबला. नाही तर माझी डॉक्टरने नो गॅरंटी दिली होती का म्हणले याला सरळ घरी घेऊन जावा, जोपर्यंत राहील तोपर्यंत राहील, नाही त्या दिवशी जाणार. पण ह्या अमृत ज्यूसने काय झालं का मी एकदम जागेवर अगदी थांबल्या गेलो. ओके, असं सर बोला. ठीक आहे, अशा प्रकारे छान रिझल्ट बाबांना आलाय आणि बाबा आज आमच्या समोर सांगताय. एवढं हेच रिझल्ट येण्याचं कारण आहे. म्हणजे पूर्ण क्रिएटिन पण साफ झालं आणि जे हृदयाचे ठोके कमी झाले होते, हार्ट रेट कमी झाले होते, ते पण बाबांचे वाढले आणि पूर्ण पूर्वस्थितीत आणण्याचं काम 8च दिवसात बाबांचं अमृत ज्यूसने केलंय. असा छान प्रकारे रिझल्ट बाबांना आलाय. धन्यवाद बाबा.